मी नम्रता वागळे, आपण पाहताय पुढारी न्यूज। पाऊस सगळ्यांनाच हवा असतो, मात्र तो आला की सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडते। नद्या भरतात, पूर येतो, रस्ते पाण्याखाली जातात, साकव वाहून जातात, गावांचा संपर्क तुटतो, शहरं बुडतात, ट्रेन थांबतात, लोक हवालदिल होतात। आणि एवढ्या सगळ्या समस्यांमधून बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा प्रशासन डोळे झाकून पावसाकडे बोट दाखवते। पाऊस मोठा आला तर आम्ही काय करणार? पण या प्रश्नाकडे आपण सगळ्यांनीच थोडंसं डोळे उघडून बघितलं पाहिजे। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यासारख्या शहरात एवढा जास्त पाऊस पडण्याची ही काही पहिली वेळ आहे का? मग आता गेल्या 10-12 वर्षात असं काय बदललंय की एवढ्या तेवढ्या पावसामध्ये ही शहरं पाण्याखाली गुदमरायला लागतात? आपण नद्यांच्या पात्रात अतिक्रमण केली आहेत का? शहराच्या मध्यभागातून जाणारे नैसर्गिक प्रवाह रोखले आहेत का? रेक्लेमेशनच्या नावाखाली आपण निसर्ग मागे ढकलतोय का? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होय असतील तर त्याला दोषी कोण? दर पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या शहरांना तात्पुरती मलमपट्टी केली जाते, ठोस उपाय कधी होणार आहेत? ग्रामीण भागात नद्यांवरचे पूल दर पावसाळ्यामध्ये कसे वाहून जातात? रुग्णाला बुलडोझरच्या बकेटमध्ये बसून नदी पार करायची वेळ का येते? लहान मुलांना जीव धोक्यात घालून का शाळा गाठावी लागते? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत आणि त्यामुळेच आजचा या प्रश्नाचा उहापोह। राज्यभर मुसळधार, कुठे आहे सरकार? आणि आजच्या या प्रश्नावरती आम्ही कुणी राजकारण्यांना बोलतं करणार नाही आहोत। ज्या ज्या ठिकाणी आता पावसाने धुमाकूळ घातलाय, जी जी शहरं पाण्याने गुदमरलेली आहेत, त्या शहरातले आमचे प्रतिनिधी तिथे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, असं काय बदललंय की ज्यामुळे हे सगळं संकट या शहरांवरती ओढवतंय, ते आमचे प्रतिनिधी तिथे सांगणार आहेत। पुण्यातनं आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आहेत, ज्ञानेश्वर चौतमल आहेत, मुंबईमधनं ओम देशमुख आहे। मुंबईमध्ये तर मुंबईची तुंबई व्हायला फारसा पाऊस लागतही नाही। याचबरोबर नागपूरमधनं आमचे प्रतिनिधी येतील, कोल्हापुरातून येतील, त्यांच्याशी बोलणार आहोत। सुरुवातीला पुण्यात जाऊया, कारण पुण्याला पावसाने जबरदस्त झोडपलंय आणि पुण्यात अनेक ठिकाणी अगदी कंबरभर पाणी साठलंय। ज्ञानेश्वरकडे जाईन मी। ज्ञानेश्वर, पुण्याच्या कुठल्या भागात तू आत्ता आहेस? सध्या काय परिस्थिती आहे? खडकवासल्यातनं किती पाणी सोडलेलं आहे? कुठे कुठे सतर्कतेचा इशारा दिला आणि प्रशासन कुठे? गरवारे पुलावर सध्या मी पुण्यात उभा आहे। गरवारे पुलावरून हे जे नदीपात्र आहे ते आपण पाहू शकतो। एरवी या नदीतून जे स्वरूप आहे म्हणजे नदीपात्राचं ते लहान असतं आणि आता आपण जर दूरपर्यंत नजर मारली तर नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेगही आपल्याला लक्षात येईल। आणि दुसरीकडे नदीनं किती मोठं पात्र व्यापून धरलंय, म्हणजे गरवारे पुलाच्या उजव्या बाजूने जी आपल्याला ही सगळी झाडी दिसते तिथून पाणी कशा पद्धतीनं वाहतंय हे आपल्याला दिसतंय। आणि इतकं मोठं नदीनं स्वरूप जे ते धारण केलं, इतक्या मोठ्या पात्रातून पाणी वाहतंय, कारण 35,000 पेक्षा जास्त क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडलं गेलेलं आहे। खडकवासल्यातून हे जे पाणी सोडण्यात आलं त्यातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहता झाला आणि या सगळ्या वाढलेल्या प्रवाहामुळे जी नदीकाठी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेलं। आता नागरिकांना आवाहन केलं जातंय की घराबाहेर पडू नका, घरात थांबा। पण आपण पाहतोय गरवारे पुलावर अजून विनाकारण या सगळ्या लोकांची जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आणि घराबाहेर पडण्याचा काम नसताना घराबाहेर पडू नका असा सल्ला दिलेला असताना पण ज्ञानेश्वर, खरं तर आता पुणेकरांचा उत्साह बघायला हवा। बरेच जण यातले पाणी बघायला आलेले असतील या ठिकाणी। हो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाहन केलं गेलं होतं प्रशासनाकडून की विनाकारण घराबाहेर पडू नका, पण रस्त्यावर आता पोलिसांना उतरावं लागलंय। पोलीस इथून बाहेर पडा अशा पद्धतीचा घरी जाण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देताना आपल्याला बघायला मिळतात। एवढा पाऊस बघितला होता यापूर्वी? सगळीकडे पाणी साचलंय। हो, बघितला होता। दरवर्षी आम्ही इथे पाणी बघायला येतो, पण यावर्षी खूपच मोठं आहे। म्हणजे नदीचं जे पात्र आपल्याला नेहमी छोटंसं दिसतं ते आता कळतंय की नदी केवढी मोठी आहे आणि तिने सगळं व्यापलेलं आहे पाणी सगळं। घरात बसण्याचा प्रशासनानं सल्ला दिला, तुम्ही फिरायला बाहेर पडले, एवढी अडचणीची वेळ असताना असं सौंदर्य बघायला बाहेरचं पुलावरचं। बरं, काय काय काम आहे, कशाला घराबाहेर? असंच निसर्गाचं सौंदर्य बघायला। पण एवढा सगळीकडे पाऊस पूर साचलाय, तुम्ही बाहेर पडताय, घरात बसायला पाहिजे। ते पण प्रशासनाचे नियम पण पाळायला पाहिजे, पण नाही जाते घरात बसले आता त्याला। आपण बघतो हे सगळे तरुण आहेत, सौंदर्य निसर्गाचं सौंदर्य बघायला आलो म्हणतात, तुम्ही कशाला घराबाहेर?
आता सर आम्ही इकडे जस्ट रेडिंगमधून अभ्यास करत होतो, लाईट पण गेली ना आमची. अभ्यास कर लाईट गेली. हा लाईट गेली हा पावसामुळे. त्यामुळे म्हटलं आम्ही इकडे निसर्गाचं पण ज्ञानेश्वर, या सगळ्या लोकांना ना एक सांगावं असं वाटतं की निसर्गाचं सौंदर्य बघायला ते बाहेर पडलेत, पण त्या निसर्गाच्या प्रवाहामध्ये आपण पाय आडवा घातलाय. तो निसर्ग कशा पद्धतीने आपल्याला फटका देईल याचा भरोसा आता देता नाही येणार आहे. तू सोबत राहा ज्ञानेश्वर. मी बालाजीकडे जाते. बालाजी सोबत मला वाटतं आता NDRF ची टीम आहे. बालाजी, कोणत्या भागात आहेस आणि काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे? तुम्ही लाईव्ह मध्ये सांगा, मग त्याच ते बोलते, त्यांना पण टाइम टेबल आहे. नम्रता, हा त्या ठिकाणी सकाळी पाणी थांबलेलं होतं आणि दुपारच्या वेळेस पाण्याचा निचरा झालेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर ही पूर्ण गल्ली, हे पूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला पाहायला मिळतोय. NDRFचे जे जवान आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणखी सामान जे आहे नागरिकांचं ते वाहून जाते. पालिकेचे कर्मचारी आहेत. सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पालकमंत्री अजित पवार हे अवघ्या 5 ते 10 मिनिटांपूर्वी या ठिकाणावरून गेले. त्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला आणि आता हे कमरे इतकं जे पाणी आहे ते या ठिकाणी दिसत आहे. आणि पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यामध्ये राहण्याची वेळ येते की काय संध्याकाळी, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीतून नागरिकांना बाहेर काढून बाहेर होण्याचं आव्हान केलं जातंय. त्याचबरोबर घरामध्ये बसण्याचं आव्हान केलेलं जातंय. आपल्यासोबत इथले हे स्थानिक सगळे नागरिक आहेत. काय तुमची सगळी परिस्थिती आज दिवसभराची? आम्हाला कुठल्याही प्रशासनाने, आम्ही 3 वाजल्यापासून खाली आहे, प्रशासनाने आम्हाला काही कळवलं नाही. पाणी येणार सोडणार काही कुणी कळवलं नाहीये. 3 वाजल्यापासून आमचे मंडळाचे कार्यकर्ते, आम्ही जेवढ्या गाड्या काढतात तेवढ्या काढल्या, बाकीच्या गाड्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. इथं तुम्ही बघत असाल तर बघा इथे किती गाड्या आहे. हे पुन्हा एकदा जी पाणी पातळी आहे ती वाढते. आपण जर बघितलं तर NDRFचे जवानाने जो निशाणाची जी खून आहे, जे धोका पातळी आहे, त्याचे निशाण्याचे जे लाकूड आहे ते त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आता नागरिकांना, मीडियाच्या माध्यमांना, प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा इथे येता येणार नाही. सर्वांना बाहेर काढलं जातंय. NDRFचे जवान तयार होत आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन आज हे 6 वाजेपर्यंत सगळा विसर्ग सुरू असणार आहे. त्यामुळे नागरिकांचे घरं, सोसायट्यामध्ये पाणी शिरलेले हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि आजची रात्र कशी जाणार हाही मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर आहे. कारण या NDRFच्या जवानांना रात्रभर जे आहे ते इथं आता मदत कार्य करावं लागणार आहे. आणि पुण्याची परिस्थिती, बालाजी, पुण्यातला नेमका कोणता भाग आहे? आपल्याला पाहायला मिळते. कोणता भाग आहे बालाजी? हा सिंहगड रोड परिसर आहे. हे एकता नगरी नावाची ही सगळी कॉलनी आहे. बर, ठीक आहे. बालाजीकडे पुन्हा येऊया. बालाजी, तू सोबत राहा. आपण मुंबईत येऊया. ओम देशमुख आपल्या सोबत आहे. ओम, मुंबईच्या कुठल्या भागात आहेस? काय परिस्थिती आजूबाजूला आहे? कारण आज सकाळपासून मुंबईत सुद्धा पावसाची रिपरिप आहे. कुठं पाणी भरलंय का? नम्रता, सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे. मी सध्या कुर्ल्यामध्ये आहे, कुर्ला पश्चिममध्ये. या ठिकाणी मिठी नदीचं जे पात्र आहे त्या पात्राच्या नजीकच्या परिसरामध्ये आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो सकाळपासून हे पात्र असंच अखंडपणे वाहतंय. नदीच्या पातळीमध्ये जी आहे ती सातत्याने वाढ होताना पाहायला मिळाली होती. मात्र दुपारनंतर जसा पावसाचा जोर कमी झाला त्यानंतर कुठेतरी जी पातळी होती ती 2.7 मीटरवर जाऊ लागली, धोक्याच्या दिशेने जात होती, ती कुठेतरी थांबली आहे आणि सध्या 2.4 मीटरवरती ही पातळी स्थिरावलेली आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांना कुठलाही धोका नाहीये. परंतु जर पावसाचा जोर कायम राहिला तर निश्चित स्वरूपात धोका उद्भवू शकतो असं सध्या तरी कळतंय. आणि त्यामुळे पावसाच्या जोरावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते, RTI कार्यकर्ते अनिल गलगले आपल्या सोबत आहेत. त्यांनी मिठी नदीच्या संदर्भात सुद्धा असेच अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अनिल सर, थोडा वेळ पाऊस पडला की मुंबईतलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईनं आपला रेकॉर्ड यावर्षी सुद्धा कायम ठेवलाय. मिठी नदीबाबत पाठपुरावा तुम्ही सातत्यानं करताय, काय वाटतं? खरं म्हणजे 26 जुलै 2005 नंतर ज्या पद्धतीने मिठी नदीचा जो विकास आणि संरक्षण करण्याचं सरकारने निश्चित केलं होतं, आतापर्यंत 1800-1900 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. क्रांतीनगरकडे पाहिलं तर इथे काही पात्र त्यांनी मोठं केल्यामुळे इथे थोडा धोका कमी असतो. परंतु जेव्हा ही पातळी 2.7 वरती जाते तर ही बाजूच्या वस्तीला धोका निर्माण होतो. खरं म्हणजे ज्या पद्धतीने काम करणं आवश्यक होतं महापालिकेने मांडली आहे. दोघांची जबाबदारी फार महत्त्वाची होती.
पैसा खर्च करण्यात आलेला आहे, पण ज्या पद्धतीने इथले म्हणजे सुरक्षा भिंत असून देत किंवा सर्व्हिस रोड असून देत किंवा अन्य काही कामं ती अजूनसुद्धा पेंडिंग आहेत. म्हणजे मागील 18 ते 19 वर्षापासून फक्त नावापुरतं काम दिसत आहेत. जेव्हा असा पूर येतो, जास्त पाऊस पडतो, तेव्हा कुठे सरकारला जाग येते. खरं म्हणजे जी क्रांतीनगरची जी वस्ती आहे बाजूला लागून त्याचं पुनर्वसन करणंसुद्धा आवश्यक होतं, पण मागील कित्येक वर्षापासून हा प्रश्न कुठेतरी सरकार दरबारी अजूनपर्यंत प्रलंबित आहेत. तर आमचं एवढंच मत आहे की ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महापालिका MMRDA ह्यांनी खरं म्हणजे या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि दुसरी बाब, जेव्हा तुम्ही पाहिलं की एअरपोर्टची जी मोरी आहे, कारण बाजूलाच रनवे आहे, समजा इथे जास्त पाणी आलं तर रनवेला सुद्धा धोका होतो. 26 जुलै 2005 रोजी रनवेवरती पाणी गेलं होतं, त्यामुळे संपूर्ण मुंबईची सुद्धा वाहतूक एक प्रकारे इथे ठप्प पडलेली असते. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही देखील याचा पाठपुरावा करताय. खर्चाचा मुद्दा देखील तितक्याच प्रकर्षाने येतो. अंदाजे आतापर्यंत या सगळ्या प्रकल्पावरती, कामावरती किती खर्च झालाय आणि खर्चानुरूप काम झालंय का? खरं म्हणजे 1800-1900 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. आत्ताच केंद्र महाराष्ट्र सरकारने यासाठी चौकशीसुद्धा गठीत केलेली आहेत. तर यासाठी चौकशीमध्ये सुद्धा सत्य बाहेर येईल. परंतु आत्तासुद्धा ज्या पद्धतीने पवई विभाग असून देत किंवा साकीनाका विभाग असून देत, रिटर्निंग वॉलचं काम बाकी आहेत, सर्व्हिस रोडचं काम बाकी आहेत. पुढे तुम्ही गेला तर ते BKC साईडला सुद्धा जिथे माहीम खाडीला लागून म्हणजे वाकोला नालासुद्धा याला जॉईंट होतो, तर पुष्कळ कामं पेंटिंग आहेत. खरं म्हणजे अशा प्रोजेक्टला युद्धस्तरावर प्राधान्य देणं आवश्यक आहे. आणि अगर पाहिलं तर याला चांगल्या पद्धतीने तुम्ही केलं, जसं आता परदेशी ज्या नद्या असतात तिथे आपण पर्यटनसुद्धा करतो, मिठी नदीसुद्धा पर्यटन स्थळ बनू शकते, पण दुर्दैवाने सरकारने अजूनपर्यंत याकडे लक्ष दिलेलं नाही. प्रशासनाचा एकंदर हा सगळा कारभार मुंबईकरांच्या जीवावर बेततो, मात्र त्याला कुठेही अंकुश लागतोय असं वाटत नाही. दरवर्षी या घटना घडत राहतात, पाण्याची पातळी वाढते, मुंबईकरांचा जीव धोक्यात जातो. अल्टिमेटली काय केलं पाहिजे जेणेकरून प्रशासन देखील आपल्या या सगळ्या जबाबदाऱ्या गंभीरपणे जबाबदाऱ्या निभावेल आणि मुंबईकरांचा जो धोका आहे तो टळेल? खरं म्हणजे जी मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण बनवण्यात आलं होतं ती आता जवळपास त्याचं काम बंद झालेलं आहे. MMRDने संपूर्ण मिठी नदी महापालिकेला हँडओव्हर केलेली आहे. त्यामुळे आता महापालिकेची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. माझं मत आहे की जी पेंडिंग कामं आहेत, रिटर्निंग वॉल किंवा काही ठिकाणी अजून रुंदीकरण करणं आहे, खोलीकरण करणं आहे, ह्या कामाला प्राधान्य देऊन एक सर्व्हिस रोड बनवून इथे एक प्रकारचं तुम्ही लोकांना सुद्धा प्रवेशबंदी करण्याची आवश्यकता आहे. कारण काल तुम्ही पाहिलं की जिथे आपला MTHL जो ब्रिज बनला, काल एका उद्योगपतीने तिथे आत्महत्या करण्याचं काम केलेलं आहे, सिलिंगला आत्महत्या होतात. तर अशा ठिकाणी जी कामं पेंडिंग आहे त्याला तुम्ही 3 महिने 6 महिन्याचं टार्गेट देऊन ती कामं अगर पूर्ण केली तर अगदी खरं आहे ओम. जसा मुद्द्यावरती बोट ठेवलंय अनिल गलगली यांनी की अनेक गोष्टी आहेत, अनेक कामं आहेत जी पेंडिंग आहेत, मात्र त्याबरोबर एक गोष्ट आपण टाळू शकत नाही की नदीच्या बाजूला एक बफर झोन असणं अपेक्षित आहे. नदीच्या काठाला लागूनच जर त्या ठिकाणी वस्ती असेल तर त्या नदीनं ओसंडून वाहायचं कुठे, हाही एक प्रश्नच आहे. पुन्हा येऊया आपण त्या प्रश्नाकडे, तू सोबत राहा. धनंजयकडे जाऊया. धनंजय दळवी मुंबईतून आपल्यासोबत आहे. धनंजय, कुठल्या भागात आहेस? पाऊस पडताना दिसतोय तुझ्या इथे, तू छत्री घेऊन उभा आहेस? नक्की नम्रता, आपण जर पाहिलं तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. आणि असं असतानाच मी सध्या दादर या परिसरात आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर आहे मी. आणि या ठिकाणी लाटा ज्या आहेत त्या उंच आपल्याला या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत. नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बरेच जण या पावसाचा आनंद घेताना या ठिकाणी आलेले आहे. शक्यतो तरुणी यांची संख्या जी आहे ही दादरच्या या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळते. एकीकडे आपण जर पाहिलं तर प्रशासनाने गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सांगितलंय, मात्र या ठिकाणी बरेच जण जे आहेत ते गेल्या अनेक वेळापासून येत आहेत, जात आहेत. त्यांची रेलचेल जी आहे ती सध्याची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतोय. समुद्रामध्ये भरती जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात आहे, कारण की रेड अलर्ट जो आहे तो मुंबई आणि उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरात जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि असं असताना देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका, गरज असेल तरच घराच्या बाहेर जा. मात्र नागरिक जे आहे ते या पावसाचा आनंद आणि काही क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. पावसाचा आनंद इथे घेताना पाहायला मिळतात. समुद्र जर पाहिला तर तो संपूर्ण त्यामध्ये भरती दिसते. मोठ्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला किनाऱ्यावर धडकताना पाहायला मिळत आहेत. आणि अशातच महानगरपालिकेने देखील आपण जर पाहिलं तर शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी दिलेली आहे. आणि दिवसभर जर पाहिलं तर मुसळधार पाऊस हा बरसताना पाहायला मिळतो. सध्या पावसाची रिपरिप जी आहे ती सध्या या परिसरात सुरू आहे, मात्र पाऊस हा भरलेला आहे. मुसळधार पावसाचा
इशारा देखील दिलेला आहे। आणि ह्या सगळ्यात जर आपण पाहिलं तर जी रेल्वे सेवा असेल किंवा वाहतूक असेल रस्त्यावरची त्यावर देखील सकाळपासून परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे नक्कीच हवा जी आहे ती देखील वेगात या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। हवेचा जोर जो आहे तो देखील आपल्याला समुद्र किनाऱ्यावर आणि इतर ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आनंद घेताना बरेच नागरिक जे आहे किंवा मुंबईकर दिसतात त्यांनी खरं तर आपण जर पाहिलं तर सुरक्षा बाळगणं गरजेचं आहे, कारण की पोलीस प्रशासन आहेच पण ते महत्वाच्या ठिकाणी उभे आहेत। काही ज्या चिंचोळ्या भाग आहे समुद्रावर ज्या येणारे काही छोटे रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासन नाही आणि या ठिकाणीच या सगळ्यांची गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते। आणि पावसाचा आनंद नक्कीच घ्यावा, मात्र सुरक्षेचाही भाग आहे कारण की उंच लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी उसळताना पाहायला मिळतात। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ही खात्री देखील घेतली पाहिजे या सगळ्या पर्यटकांनी, ती कुठेतरी घेताना पर्यटक पाहायला मिळत नाहीये, ते मनमुराद आनंद घेण्याच्या संपूर्ण मनस्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळते। कारण की जो पावसाचा संपूर्ण जो अगदी पाऊस म्हटलं की सगळ्यांसाठी खरं ती आनंदाची गोष्ट असते, मात्र या पावसाचा फटका जेव्हा बसतं तेव्हा मात्र पावसाकडे बोट दाखवलं जातं। आपल्या चुका काय आहेत त्या सोयीनं झाकवल्या जातात। रायगडमध्ये जाऊया, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत शेलार। काय परिस्थिती आहे रायगडमध्ये सध्या आणि अलर्ट देण्यात आलेला होता, अनेक नद्या रायगडमधल्या सुद्धा ओसंडून वाहत आहेत असं चित्र तुमच्या मागे दिसतंय। निश्चित खरं आहे की कालपासून रायगडमध्ये धुवाधार पावसाने बॅटिंग सुरू झालेली आहे। एकंदरीत जर का पाहिलं तर रायगडमधील सर्व नद्या ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाहत आहेत। माझ्या मागे जर बघितलात तर ही रोहा येथील कुंडलिका नदी आहे आणि या नदीने रुद्ररूप धारण केल्याच्या नंतर अखंड मध्ये या नदीचं पात्र पूर्णपणे जर पुढे बघितलात तर नागोठणा शहराला आंबा नदीने वेढलं गेलं। एकंदरीत जर का हा दृश्य बघितलात तर संपूर्ण रायगडमध्ये पाणी साम्राज्य एकंदरीत या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। अगदी रायगड असेल, मुंबई, पुणे सगळीकडेच पाऊस जोरदार बरसतोय। पुण्यात जाऊया ज्ञानेश्वरकडे। ज्ञानेश्वर, एक चित्र असं आहे की पुण्यामध्ये साधारण 2007 नंतर 2013, 14, 15 पर्यंत 30,000 40,000 क्युसेक वेगाने धरणातून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होणं हे नेहमीच होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे पाण्याखाली जात होतं का? मग अशी काय परिस्थिती बदलली आहे हाही एक प्रश्न आहे। ओमकडे जाऊया मुंबईमध्ये। ओम, या सगळ्यामध्ये म्हणजे अनिल गलगली तुझ्यासोबत असतील तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की अशा पद्धतीने शहरं जर थोड्या थोड्या पावसात घुसमटत असतील तर प्रशासनाने म्हणजे प्रशासनालाच हा प्रश्न विचारले पाहिजे, काय होतंय? नद्या छोट्या होत आहेत का? नैसर्गिक प्रवाह शहरातले दबले जात आहेत का? नेमकं होतंय काय? चुकीच्या ठिकाणी भराव पडतायत का? रेक्लेमेशन चुकीच्या पद्धतीने होतंय का? सर, प्रश्न असा आहे की साधारणपणे थोड्या थोडक्या पावसामध्ये शहरांची स्थिती अशा प्रकारे बकाल होत चालली आहे। रेक्लेमेशनमुळे होत आहे, नद्यांसोबत किंवा साधन निसर्गासोबत जो काही खेळ होतोय त्यामुळे या गोष्टी होत आहेत। नेमकं शहरं एका पावसात 2 पावसात तुडुंब भरली जातात, याचं नेमकं कारण काय? खरं म्हणजे आता मिठी नदी असून देत किंवा BKC किंवा नरिमन पॉईंट दादर हे रेक्लेमेशनमुळे सर्वात मोठं नुकसान मुंबईचं होत आहेत। कारण ह्याला आपण प्राकृतिक त्याला आपण सांगू शकत नाहीत, हे सगळं मानवांच्या चुका आहेत। म्हणजे आपण विकासासाठी जेव्हा BKC पहिला जलसंचय क्षेत्र होता, मिठी नदीचं उगमस्थान पवई होतं, परंतु कुर्ला LBS आणि जो आता BKCचा जो आपण BKC जे आहे तिथे पहिला पाणी साठायचं, त्यामुळे तेव्हा मुंबईला पूर येत नव्हता। पण जेव्हा BKC बनलं त्या BKCमुळे तो उंचवडा तयार झाला आणि पाणी मग नागरिकांच्या वस्तीमध्ये शिरू लागलं। यापूर्वी ते मँग्रोजचे मोठे मोठे पॅच होते। मँग्रोजमुळे काय होतं की जेव्हा कितीसुद्धा पाऊस पडला तर मँग्रोज त्या पावसाच्या पाण्याला थांबवण्याची त्याची क्षमता होती, ती सुद्धा आपण मानवाने त्या मँग्रोजला कापलं, ते डेव्हलपमेंट केलं, तिथे भरणी केली। जेव्हा इंदिरा गांधी यांनी नरिमन पॉईंटचं उद्घाटन केलं होतं, म्हणजे माझ्या वाचनामध्ये आलो होतो कारण आम्ही गुगल सर्च करत असताना तरी म्हटलं होतं हे शेवटचे रेक्लेमेशन पाहिजे। पण त्यानंतर दादर बनलं, त्यानंतर BKC बनलं, आता माहुल क्रिक म्हणजे तुम्ही गेला वडाळ्याला जिथे आपण कप परेड 2 म्हणतोय, म्हणजे एकंदरीत मुंबईला कुठेतरी नुकसान पोहोचवण्याचे जे काम म्हणजे सरकार असून देत, महापालिका असून देत, बिल्डर असून देत किंवा जे भूमाफी असून देत, आता आपले जे साल्ट जमीन आहेत तिथं सुद्धा डेव्हलपमेंटचा घाट रचला जातो। म्हणजे कुठेतरी
पावसाचे पाणी जिथे जलसंचय होतं त्या जागा आपण अगर एक प्रकारे त्याला रेग्युलेशन केलं तर निश्चितपणाने मुंबईला धोका आपण या गोष्टींना विकास म्हणतोय की प्रोजेक्ट होतात वगैरे होतात, पण याला विकास म्हणायचं डेव्हलपमेंट म्हणायचं की हॅझर्डस ग्रोथ म्हणायचं? विकासापासून हॅझर्डस ग्रोथ पर्यंतचा जो काही प्रवास प्रशासन आणि माफियांच्या माध्यमातून झालाय त्याला जबाबदार कोण आणि तो कशा प्रकारे रोखताय? खरं म्हणजे याच्यामध्ये सरकारची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. आपण जो DC रूल आणलेला आहे त्यामध्ये तुम्ही 6 FSA 8 FSA 10 FSA दिलेले आहेत. मेट्रोचं सुद्धा काम व्यवस्थित नाही आहेत, कारण आता काही ठिकाणी जी मेट्रोचं कामं सुरू आहेत त्याची ड्रेनेज लाईन तुटलेली आहेत. वरून जे पावसाचे पाणी फ्लायओव्हर येतं ते डायरेक्ट नागरिकांच्या अंगावर येतं. म्हणजे जे एक नियोजन पाहिजे, कामं करताना नियोजन नसल्यामुळे हे सर्व अजून भविष्यामध्ये त्रास होईल. आणि विशेष म्हणजे आपण नेहमीच वस्तींना जबाबदार धरतो. ह्या वस्त्या गेल्या 60 ते 70 वर्षापासून 80 वर्षापासून आहेत, तेव्हा कधी धोका आला नाही. पण मागील 15 ते 20 वर्षामध्ये जेव्हा विकासाच्या नावाखाली जेव्हा विनाश सुरू झाला आणि जेव्हा इमारती मोठ्या मोठ्या बनवण्यात आल्या, लेखलन झालं, तर निश्चितपणाने त्याचं कुठेतरी नुकसान हे मुंबईकरांना सोसावं नक्कीच लागणार. कुठेतरी मुंबईकरांना या सगळ्या गोष्टीचं नुकसान सोसावं लागतंय असं अनिल गलगल यांनी म्हटलंय. नम्रता, अगदी प्रश्न हाच आहे की या बाबतीत आता आपण कुठेतरी आता आत्मचिंतन करायची वेळ आली आहे का? प्रशासनाने म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण जे काही आता हे बांधत सुटलेलो आहोत त्याला धरबंद नाहीये का? नियोजन नाहीये का? धोरण शून्यता आहे का? भविष्यातल्या संकटांचा विचार केला जात नाहीये का? हे सगळेच प्रश्न आहेत. धनंजयकडे जाऊया. धनंजय, तू दादर परिसरात आहेस, तिथलं हिंदमाता असेल किंवा आसपासचं सायन्स सर्कल, किंग सर्कल, हा सगळा जो भाग आहे हा पाण्याखाली जाण्यासाठी खूप प्रसिद्ध. म्हणजे सरकारने सांगितलंय आम्ही इथे पंप लावलेले आहेत, इथे स्टोरेज टँक्स बांधलेले आहेत, त्यामध्ये पाणी टाकतो. मात्र दरवेळेला भरती आली की दादर पाण्याखाली जाणार. कमी असेल यावर्षी कदाचित, पण पाण्याखाली जातं हे नक्की असतं. हो, ही बाब जी आहे, स्टोरेज टँक बनवले असतील किंवा इतर जे नाले आहेत त्यांचं रुंदीकरण केलं असेल किंवा बऱ्याच पंप ठिकाणी जे आहे महत्त्वाच्या ठिकाणी पंप हाऊस किंवा पंप पाण्याचा उपसा करणारे पंप लावले असतील, मात्र तरीही फक्त दादर नाही तर दादरचा जो रस्ता आहे त्यावर असलेला मग गांधी मार्केटचा भाग असेल सायनच्या जवळचा किंवा अगदी माटुंग्याचा रुईया कॉलेजचा भाग जो दादर पासून अगदी जवळ आहे, या भागात पाणी भरतानाच दिसतं. भले ते सध्या दादरच्या हिंदमातामध्ये काही कमी प्रमाणात असेल, काही फुटांनी कमी झालं असेल, मात्र पाणी त्या ठिकाणी जे आहे ते भरतच. यंदाही अनेक वेळेस जे आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे ते काही प्रमाणात भरलेलं पाहायला मिळेल. यामुळे वाहतूक कोंडीवर जो आहे तो सगळ्यात मोठा परिणाम झाला. मात्र याचं सगळं कारण जर आपण पाहिलं तर समुद्रात भरती असते आणि भरतीच्या वेळेस या सगळ्या मार्गांवर किंवा या सखोल भागामध्ये पाणी साचतं. आणि अनेक वेळेस जर पाहिलं तर मुंबईत होणारी, जसं ओम जेव्हा अनिल गलगलींशी बोलत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की विकास कामं या संपूर्ण मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. यामुळे समुद्र जो आहे या समुद्रात देखील विकास कामांमुळे भरणी टाकून जे आहे ती ही विकास कामं केली जातात. अनेक जे मार्ग आहे जिथून पाण्याचा निचरा केला जातो. धनंजय, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. यामध्ये मुद्दा आहे की समुद्र मागे ढकलणं, नद्यांचे प्रवाह छोटे होणं, जमिनी रिक्लेम करणं आणि नैसर्गिक प्रवाह थांबवणं, यामुळे शहरं तुंबणारच आहेत. आपण कोल्हापुरात जाऊया. शेखर पाटील आपल्या सोबत आहेत. शेखर, कोल्हापूरमध्ये हा गेल्या 3-4 वर्षातला प्रश्न आहे की इथं पंचगंगा नदी पात्राबाहेर पडते, तिकडे सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्राबाहेर पडते आणि अलमट्टीतनं जर पाणी व्यवस्थित सोडलं नाही तर ही शहरं पाण्याखाली जातात आणि तिथे नदी पात्रातल्या अतिक्रमणांचा मुद्दा दरवर्षी समोर येतो. शेखर, नम्रता अगदी बरोबर आहे. अतिक्रमण जे आहे ते नदीच्या पात्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जे आहे ते झालेले आहेत. आपण जर विचार केला तर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पूल ते जो कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग आहे त्या महामार्गाच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत आणि शहरातील काही रेड झोन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात इमारतींचं बांधकाम जे आहे ते झालेलं आहे. जो मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संस्थांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. मात्र त्याकडे कशा पद्धतीनं सरकार लक्ष देते हे देखील संशोधनाचा विषय आहे. मात्र सध्या तरी कोल्हापूरची जर परिस्थिती बघितली तर दरवर्षीच अशा पद्धतीनं जर कोल्हापूरकरांना महापुराला सामोरे जावे लागत असेल तर त्याला शासन त्या ठिकाणी काय करतं असाच सवाल जो आहे तो अनेक सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या संदर्भातल्या उपाययोजना सरकार करतंय की नाही हा देखील एक सवाल अनेक जण उपस्थित करताना पाहायला मिळतात. दरवर्षीच महापुराला अशा पद्धतीनं जर सामोरे जावं लागत असेल, एकीकडं राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आज सकाळी जे आहे ते उघडलेले आहेत. मात्र आज सकाळी दरवाजे उघडण्यापूर्वीच कोल्हापूरची पंचगंगा नदी जी आहे ती धोका पातळीपर्यंत जाऊन पोहोचली होती. सध्याची पाणी पातळी जरी धोका पातळीवरून वाहत असली तरी
अजूनही धरणातून जे पाणी सुटलेलं आहे ते पोहोचण्यासाठी काही अवधी या ठिकाणी बाकी आहे। ते पाणी देखील आता कोल्हापूरपर्यंत पोहोचल्यानंतर या ठिकाणची पूरस्थिती अजून थोडी गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडे तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीनं अतिक्रमण जी आहे ती नदीच्या अगदी शेखर तुम्ही सांगताय तसं अतिक्रमणाचा मुद्दा आहेच। दुसरी गोष्ट म्हणजे कर्नाटक सरकारसोबत अलमट्टीच्या विसर्गासंदर्भात काहीतरी एक धोरण ठरवलं गेलं पाहिजे, त्या बाबतीत सुद्धा चर्चा अजून काही पुढे जायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला हा जो पुराचा फटका बसतोय त्यावरचं उत्तर काय ते अजूनही कोल्हापूरकरांना मिळालेलं नाहीये। मुंबईमध्ये जे पाणी साठतंय, पुण्यामध्ये गेले 10-1 वर्षापासून पाणी साठायला लागले, 30 ते 40 हजार पाण्याचा विसर्ग झाला की हे का होतंय, याला जबाबदार कोण? त्यामध्ये विकासाच्या नावाखाली जी काय अतिक्रमणं झालेली आहेत त्या अतिक्रमणांचं करायचं काय? प्रशासनाकडे बोट दाखवायचं नाही तर काय? आणि जोपर्यंत ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोवर सर्वसामान्य आणि आमच्यासारखी माध्यम प्रश्न विचारत राहणार आहेत। महाराष्ट्रात मुसळधार कुठे आहे सरकार? या चर्चेसाठी आपल्याला आपले सगळे सहकारी आपल्यासोबत होते, सगळ्यांचे आभार। चर्चेचा आजचा धोळा इथेच थांबलेला आहे। उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटूया। पाहत राहा पुढारी न्यूज।